नमस्कार. आता आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये पंतनगर या ठिकाणी HB जंगम साहेब BA ऑनर्स अमृत महोत्सव 2025-2026 आज आपण पाहू शकतो. या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ठिकाणी पतपेढीतील अनेक कार्यकर्ते तसेच स्थानिक आज या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत. 2025-2026 याकरिता महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या बैठकीला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. श्री किशोर मोरे अध्यक्ष गौरव समिती, श्री अरविंद मोरे ठाणे शहर प्रमुख NCP, श्री अशोक मोरे वैभव पतपेढी चेअरमॅन. या बैठकीला पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. विजय सकपाळ पोलीस निरीक्षक, संजय प्रधान, सदाशिव साहेब, किशोर काळे तसेच संघर्ष समिती संदीप कदम, CK जंगम, जंगम समाज तसेच वैभव पतपेढी सचिव विक्रम चंदेलिया, दीपक हाटे महाव्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित होते. तसेच अर्जुन चव्हाण उपाध्यक्ष सर्व प्रसार पतपेढी, भूषण मोरे, प्रकाश सकपाळ, सीताराम जंगम आदी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. HB जंगम साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या संयोजन समितीची आज पहिली बैठक होती आणि या बैठकीचा अध्यक्षस्थान करायला आम्हाला बहुमान समजतो. HB जंगम साहेब हे सातारा जिल्ह्यातील पूर्वीचा जावळे आणि आताचा महाबळेश्वर तालुक्यामधील अतिशय दुर्गम अशा कांदाटी खोऱ्याचे सुपुत्र, जे संपूर्ण खोरं कोयना प्रकल्पामुळे बुडीत गेलेलं होतं आणि कुठल्याही नागरी सुविधांपासून गेली 60 वर्ष वंचित राहिलेला असा हा कांदाटी विभाग आणि त्या विभागाचा कुठेतरी उद्धार व्हावा, त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याच्यासाठी साधारण 1985 नंतर जी एक तरुण पिढी त्या भागामधली उदयामध्ये आली, त्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व HB जंगम साहेबांनी केलं, नेतृत्व केलं आणि या संपूर्ण खोऱ्याच्या विकासासाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी जे प्रचंड असं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी हायस्कूलची निर्मिती करणं असो आणि मुंबईसारख्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून भागातील अडीअडचणीतल्या तरुणांना आर्थिक सहाय्य मिळवणं, असं वेगवेगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले HB जंगम साहेबांचं हे अमृत महोत्सवी वर्ष आम्ही सर्व कांदाटी गोरे घाटकोपरमध्ये असलेले सर्व त्यांची मित्रमंडळी असे सर्वजणी एकत्र येऊन हे संपूर्ण 25-26 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करण्याचा आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि आम्हाला निश्चितपणे असा विश्वास आहे की आम्ही HB जंगम साहेबांनी जे काय आयुष्यामध्ये सत्कर्म केलेलं आहे त्याचा योग्य प्रकारे नोंद संपूर्ण समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जंगम साहेबांचा आणि माझा परिचय म्हटलं तर वैभव सहकारी पतपेढीपासून ते आजपर्यंत येते याच्यामध्ये जवळजवळ 30 वर्षापासून आमची ओळख आहे आणि या 30 वर्षामध्ये ज्या तडफेने ते काम करतात, ते सामाजिक काम असो, धार्मिक असो, सांस्कृतिक काम असो, जी त्यांची काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धती लोकांना एवढी आवडते आणि त्यामुळे आजपर्यंत जो जंगम साहेबांचा जो प्रवास आहे तो निरोगी आणि आता 75 वय त्यांचं आहे ते कुणाला वाटणारही नाही, कारण 75 वर्ष होणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. आम्हीसुद्धा 75 गाठू की असं आम्हाला शक्यता वाटत नाही. त्यामुळे इथून पुढे येणारं जंगम साहेबांना इथून पुढे येणारं आरोग्य सुदृढ आणि चांगलं लाभावं अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो आणि त्याचप्रमाणे जे अमृत उत्सव याच्याप्रमाणे याला इथे जे जमलेत लोक ते सर्व शुभेच्छा देतीलच. त्याप्रमाणे मी कोयना, सोळशी, कांदाटी आणि कोयना विभागातर्फे जंगम साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो. आज HB जंगम साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं
प्रथम बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीच्या निमित्ताने एवढं सांगायचं होतं की गेल्या एक वर्षभरामध्ये जे उपक्रम साजरे करायचे त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. दुर्दैवी असा हा अमृत कार्यक्रम साजरा करण्याचा आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आला. खूप चांगला उपक्रम आहे. ॲक्च्युली वैभव सहकारी पतपेढी लिमिटेड आणि एच जंगम चॅरिटेबल ट्रस्ट हे किती चांगलं काम करतात. एके ठिकाणी आपलं पतपेढीचं काम आहे, दुसरं सामाजिक आहे, आर्थिक विकास झाला पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, उद्योजकता विकासाला केलं पाहिजे. आणि जर आपल्या लोकांना जो लोन पाहिजे तर त्यासाठी आपल्या पंचायत त्यांनी खूप चांगली सांगड घातलेली आहे. व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे पतपेढीसुद्धा आहे, आपल्याला काही बाहेर जायची गरज नाही. खूप चांगलं काम करतात. सामाजिकसुद्धा कार्यक्रम चांगले आहेत आणि समाजाच्या थोडक्यात सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी जंगमसर काम करतात. यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. लहानपणापासूनचे दोघांची शिवलग मैत्री आहे असं आमचं आम्ही लहानपणापासूनच एका विचाराने काम करतो. संपूर्ण सामाजिक परिस्थिती काय आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या योजनेची अध्यक्षांनी आता सांगितलं की कांदाटी खेळ हे पहिला धर्मस्थान लहानपणापासून अत्यंत अडचणींना सामोरं जात असताना एवढं मोठं जीवन घडवणं आणि चांगल्या मार्गाने काढणं, एवढा लोकसंपर्क निर्माण करणं, एवढ्या समस्या सोडवणं हे काम एच बी जंगम साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या अमृत महोत्सवाचा निर्णय त्या आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा ठरवलेला निर्णय आहे. तेव्हा हा यशस्वी करेपर्यंत आम्ही सर्वांना असे मिळावं अशी शुभेच्छा. अमृत महोत्सव वर्ष 2025 हा कार्यक्रम आम्ही अमृतासारखाच गोड करणार याची वैभव सहकारी पतपेढी आणि माझ्या स्टाफतर्फे मी पाहिली आणि त्यांना आत्ताच शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये 2025-2026 कसं पाहायला मिळेल? 2025-26 हे लखलखच असणार आहे वैभव पतपेढीसाठी आणि साहेबांचा अमृत महोत्सव हाही अमृतासारखाच आम्ही गोड करणार. आज या कार्यक्रमाचे नियोजन बैठक होती, त्यामुळे आम्ही मोजके लोक बोलवले होते. माझा महाबळेश्वर, जावली, रत्नागिरीतलं खेड तालुका आणि पुनर्वसनाची जी गावं आहेत म्हणजे भिवंडी, वाडा अशा प्रचंड अशा विभागामध्ये माझा मित्र परिवार आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. मुंबईमध्ये महापालिकेत सेवा करत असताना पोलीस डिपार्टमेंटची माझा अतिशय जवळचा संबंध आला. त्यामुळे अनेक पोलीस ऑफिसरमध्ये जिल्ह्यात मित्र आहेत. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणारे जे माझे सहकारी आहेत, उच्च पदस्थ आहेत, त्या सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण आपला अमृत महोत्सव उत्सव साजरा करूया. आणि त्याच्यामध्ये हा नावाला जरी असला तरी त्याच्यामध्ये सामाजिक कामं झाली पाहिजे आणि पतसंस्था सन्मान कुटुंबाचा निश्चय हा सर्वांनी केलेला आहे आणि त्याला यश येईल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. साहेबांच्या भागामध्ये खूप मोठं काम आहे आणि भागामध्ये साहेबांनी नवीन पोरांना तयार करायचं काम केलं आहे आणि आज त्यांचा आदर्श घेण्यासारखा भागातल्या नवीन पिढीला किंवा इतर लोकांना त्यांचा आदर्श घेण्यासारखं आहे आणि साहेबांना शुभेच्छा. निश्चित जंगम साहेबांचा अमृत महोत्सवानिमित्त एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांना 75 वर्षात पदार्पण केल्यामुळे हार्दिक शुभेच्छा. रेखात साहेब जंगम साहेबांच्या अमृत महोत्सवी आज बोलवलेल्या मिटिंगला सर्व मित्रमंडळी उत्साहानं उपस्थित राहून आज साहेबांचा कार्यक्रम जो पुढं 2 वर्षाचा चालू ठेवणार आहोत त्या कार्यक्रमाने झालेले मित्रमंडळाचा सर्वांचे मी आभार मानतो. जंगम साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो ही मी त्यांनी प्रार्थना करतो. एच बी साहेबांनी जे फळगावातील तेथील ग्रामस्थांना तेथील रहिवाशांना विद्यार्थ्यांना जे सहकार्य केले त्यांना सहकार्य केले त्यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, क्रीडा क्षेत्रामध्ये
त्यांनी प्रत्येक व्यक्तीला तिथे मदत केलेली आहे. अशा थोर व्यक्तीचं जे अमृत महोत्सव या ठिकाणी आज जी बैठक लागली त्याच्यामध्ये जे संकल्प झाला तो संकल्प आम्ही नक्कीच पार पाडू. खरं म्हणजे ज्या माणसाने आपल्या जीवनाचे 75 वर्ष जनतेच्या सेवेसाठी कार्य केलं, आता जनतेची जबाबदारी आहे, हे सगळं आलेल्या लोकांची जबाबदारी आहे की आलेला जो अमृत महोत्सव करणार आहोत त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून तन मन धनाने हा कार्यक्रम पार पाडावा अशी सगळ्यांना माझी विनंती. कशा प्रकारे हा कार्यक्रम असतो? हा प्रकारे जनतेला काय आपण देऊ शकतो, जसं साहेबांनी ऐकले की आपण वृक्षारोपण करूया. त्या ज्या भागात साहेब राहतात तो दुर्गम भाग आहे, तिथं ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स म्हणजे देऊन गरीब जनतेसाठी आपण सेवा करूया, जेणे रुग्णांची जीव वाचवता येते आपल्याला. या उपक्रमातून अनेक लोकांचे गोरगरिबांना मदतीचा हात दिला जाणार आहे या अमृत महोत्सवाच्या वर्षी.